हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता व्हेरियन्स ऑफ अ फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल. बघा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मीन व्हेरियन्स कसे काढायचे ते बघितले होते. एक्सपेक्टेशन ऑफ अ फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल बघितलं होतं. त्याच्यानंतर व्हेरियन्स अँड व्हेरियन्स नंतर स्टँडर्ड डेव्हिएशन हे सुद्धा बघितलं होतं. बघा व्हेरियन्स ऑफ अ फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल फर्स्ट दिलंय त्याच्यात लेट वाय इज इक्वल टू एक्स वेअर ए कसं आहे मग आपल्याला कॉन्स्टंट आहे. हेन्स बाय डेफिनेशन वी हॅव व्हेरियन्स ऑफ ax इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ आपण ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर करून घेतले ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर. आपण व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज केलेला आहे इकडे, कारण व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतो एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्या पद्धतीने फक्त आपण ए जोडून इकडे फाइंड करून घेतलेला आहे फॉर्म्युला. म्हणजेच इज इक्वल टू बघा ए स्क्वेअर आपण एक्सपेक्टेशनच्या इकडे कायला ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पण ब्रॅकेटच्या बाहेर काढला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. म्हणजे हा काय व्हेरियन्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. म्हणजेच ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला. बघा हा कर्ली ब्रॅकेट मधला जो फॉर्म्युला आहे तो कसला आहे मग व्हेरियन्स ऑफ एक्सचा आहे. म्हणजेच आपल्याला तो मिळाला ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स. दॅट्स मग व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढता येईल मग आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन इंटू ax इज इक्वल टू मॉड ऑफ ए इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. इन पर्टिक्युलर व्हेरियन्स ऑफ -3x असेल तर इज इक्वल टू काय येईल मग 9 व्हेरियन्स ऑफ एक्स, कारण त्याचा स्क्वेअर होत असतो. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ -3x इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. मग व्हेरियन्स ऑफ 5x इज इक्वल टू काय होईल 25 व्हेरियन्स ऑफ एक्स, त्याचा स्क्वेअर होईल 5चा. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 5x इज इक्वल टू काय होईल मग 5 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. म्हणजेच तो कसा असेल ॲज इट इज असेल. म्हणजेच इथं पण काय येईल मग -3 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. वरती -3 राहिलेला आहे. नेक्स्ट सेकंड आहे बघा, जसं आपण एक्सपेक्टेशन ऑफ एक्सच्या जशा 1 बाय 1 म्हणजे आपण जशा टर्म बघितल्या की कंडिशन बघितल्या तसेच इकडे पण कंडिशन दिलेल्या आहेत. आपली सेकंड कंडिशन आहे लेट वाय इज इक्वल टू ax प्लस ऑर मायनस बी वेअर ए आणि बी कसे दिलेले आहेत आपल्याला कॉन्स्टंट दिलेले आहेत. हेन्स बाय डेफिनेशन वी हॅव व्हेरियन्स ऑफ ax प्लस ऑर मायनस बी इज इक्वल टू बघा सेम जसं आपण व्हेरियन्स ऑफ ax केलं तसंच व्हेरियन्स ऑफ ax प्लस ऑर मायनस बी इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ ax प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ ax प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू काय करायचं आपल्याला ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे इकडे. ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2ab इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स प्लस बी स्क्वेअर मायनस ए इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय मग ए स्क्वेअर आपण बाहेर काढला ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ऑर मायनस 2 इंटू ए बी एक्सपेक्टेशन ऑफ एक्स प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ऑर मायनस 2ab इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला मिळेल बघा ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस ही टर्म आपली कॅन्सल होऊन जाईल ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअरच राहील फक्त. म्हणजेच इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर, कारण ए स्क्वेअर काय येईल आपल्याला दोघांकडे आपण कॉमन काढून घेतला. म्हणजेच ए स्क्वेअर आणि हा आपल्याला व्हेरियन्सचा फॉर्म्युला मिळाला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच ए स्क्वेअर इंटू आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स मिळाला. Thus variance of ax plus or minus b is equal to a square into variance of x and standard deviation ax plus or minus b is equal to mod of a into standard deviation of x. In particular variance of -4x plus 3 is equal to किती मिळेल मग आपल्याला 16 variance of x and standard deviation of -4x is equal to काय मग 4 into standard deviation of x. जसं व्हेरियन्स ऑफ 5x मायनस 3 इज इक्वल टू किती मिळेल मग 25 व्हेरियन्स ऑफ एक्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 5x मायनस 3 इज इक्वल टू 5 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. म्हणजे आपल्याला फक्त काय पहिल्या टर्मचाच फक्त काय करतो आपण स्क्वेअर करतो आणि इकडे स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये तर काय राहते ती टर्म ॲज इट इजच राहते. वेअर
वी देअरफॉर नोट दॅट, बघा नोट दिलेली की व्हॅरियन्स ऑफ ax प्लस और मायनस b इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ ax इज इक्वल टू a स्क्वेअर इंटू व्हॅरियन्स ऑफ x येईल. बघा मग आपली थर्ड कंडिशन दिलेली आता, लेट y इज इक्वल टू k आणि k कसं दिलं आपल्याला कॉन्स्टंट. देअरफॉर व्हॅरियन्स ऑफ k इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ k स्क्वेअर मायनस ब्रॅकेट ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ k चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला k स्क्वेअर मायनस k स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला व्हॅरियन्स ऑफ k काय मिळाला 0, तर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ k सुद्धा काय मिळेल आपल्याला 0. इन पर्टिक्युलर व्हॅरियन्स ऑफ -10 इज इक्वल टू 0च मिळेल आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ -10 इज इक्वल टू 0. व्हॅरियन्स ऑफ 7 स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 7 स्क्वेअर इज इक्वल टू 0, कारण व्हॅरियन्सचा आपला काय आला आहे 0. म्हणजेच फोर्थ कंडिशन बघूया आपण आता, लेट एक्स बी अ रॅन्डम व्हेरिएबल विथ मीन म्यू अँड स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा. लेट वाय इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. देन एक्सपेक्टेशन ऑफ वाय इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा इज इक्वल टू काय मग 1 अपॉन सिग्मा आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू, म्हणजेच इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा ब्रॅकेट ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ एक्स पण आपण सेपरेट करून घेतलं एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला ते 0. अँड व्हॅरियन्स ऑफ एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ एक्स अपॉन सिग्मा आपण बाहेर काढून घेतला इज इक्वल टू काय मिळेल मग व्हॅरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर. म्हणजेच बघा सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॅरियन्स ऑफ एक्स पण काय असतो सिग्मा स्क्वेअर अँड सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मग आपलं 1 येईल. म्हणजेच दस वाय हॅज मीन 0, मीन काय मिळाला आपल्याला 0 मिळाला अँड स्टँडर्ड डेव्हिएशन किती मिळालं आपल्याला 1 मिळालं. Therefore, y is equal to x minus mu upon sigma is called standardized random variable. Note दिली बघा, note that mean and standard of a standard deviation of a standardized random variable are 0 and 1 respectively. बघा फिफ्थ आहे, effect of change of origin and scale on mean and variance. लेट एक्स बी अ रॅन्डम व्हेरिएबल विथ मेन एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आणि व्हेरियन्स काय दिला आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स. लेट वाय इज इक्वल टू एक्स मायनस ए अपॉन बी, जसा एक्स मायनस मी अपॉन लिहितो सिग्मा तसंच एक्स मायनस ए अपॉन बी, वेअर ए आणि बी कसे आहेत आपल्याला कॉन्स्टंट आहेत. देअरफॉर एक्सपेक्टेशन ऑफ वाय इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय बी. म्हणजेच बघा आपण एक्सपेक्टेशन ऑफ एक्स असं ब्रॅकेटमध्ये काढून घेतलं एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय बी, म्हणजेच काय फॉर्म्युला तयार होईल एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला ए प्लस बी इंटू एक्सपेक्टेशन ऑफ वाय. हेन्स मीन इज नॉट इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. नाव मग बघा आपण व्हेरियन्स कसं काढू शकतो, व्हेरियन्स ऑफ वाय इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ काय दिले आपल्याला एक्स मायनस ए अपॉन बी, वायची व्हॅल्यू दिलेली आपल्याला वरती एक्स मायनस ए अपॉन बी इज इक्वल टू मग व्हॅरियन्स ऑफ एक्स अपॉन बी आपण सेपरेट करून घेतलं एक्स अपॉन बी इज इक्वल टू बघा व्हॅरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय काय होऊन जाईल आपल्याला बी स्क्वेअर. म्हणजेच व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला बी स्क्वेअर इंटू व्हॅरियन्स ऑफ वाय मिळेल. बघा म्हणजेच हेन्स द व्हॅरियन्स इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट ऑफ स्केल. बघा एक्झाम्पल बघूया आपण, लेट एक्स बी अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल विथ मीन 10 दिलाय आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला 2 दिलाय. कम्प्युट मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. बघा मग फर्स्ट दिलाय 5x मायनस 2, सेकंड 7 मायनस 3x, थर्ड x प्लस 2 अपॉन 4. गिवन दिलंय एक्सपेक्टेशन ऑफ एक्स दिलाय आपल्याला 10 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स दिलाय आपल्याला 2. मग फर्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्सपेक्टेशन ऑफ 5x मायनस 2 इज इक्वल टू 5 आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला 5 इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस 2 ॲज इट इज इक्वल टू 5 इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकली आपण 10 मायनस 2, 5 10 जा 50, 50 मायनस 2 किती मिळालं आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स किती मिळालं 5x मायनस 2चं जर सॉल्व केलं तर आपल्याला किती मिळालं ते 42 मिळालं. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन एक्सपेक्टेशन ऑफ एक्स
48 मिळाला. आता स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 5x - 2 इज इक्वल टू, बघा आपण काय करतो 5 काय घेतो मॉडमध्ये घेतो, मॉड ऑफ 5 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x म्हणजेच इज इक्वल टू 5 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन किती दिले आपल्याला 2 दिलेले, 5 इंटू 2 10 म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला 10 मिळालं. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे 7 - 3x. मग एक्सपेक्टेशन ऑफ 7 - 3x इज इक्वल टू 7 आपण ॲज इट इज लिहिला 7 - 3 इंटू एक्सपेक्टेशन ऑफ x इज इक्वल टू 7 - 3 इंटू एक्सपेक्टेशन ऑफ x आपल्याला 10 दिला आहे. 7 बघा आपण मल्टिप्लिकेशन अगोदर करतो, 3 10 जा 30 म्हणजे 7 - 30 इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला -23 मिळेल. आणि सेम स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 7 - 3x इज इक्वल टू -3 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x इज इक्वल टू 3 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला 2 दिलं आहे म्हणजे 3 2 जा 6. थर्ड एक्झाम्पल एक्सपेक्टेशन ऑफ x प्लस 2/4 इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ x प्लस 2/4 इज इक्वल टू, बघा एक्सपेक्टेशन ऑफ x ब्रॅकेट करून घेतला आपण, एक्सपेक्टेशन ऑफ x प्लस 2/4 एक्सपेक्टेशन ऑफ x आपल्याला 10 मिळाला आहे, 10 प्लस 2/4 इज इक्वल टू 10 प्लस 2 इज इक्वल टू 10 प्लस 2 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 4 4 1 जा 4 4 3 जा 12 म्हणजेच आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ x किती मिळाला आपल्याला 3 मिळालं. नेक्स्ट स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x प्लस 2/4 इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x/4 म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 1/4 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x इज इक्वल टू 1/4 ॲज इट इज स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला 2 दिलेला आहे म्हणजेच काय मिळेल मग 2 1 जा 2 2 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4. आपण सिम्पलेस्ट फॉर्म केला तर किती मिळेल आपल्याला त्याचा 1/2. बघा अशा पद्धतीने आपण त्याचे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकतो. असे जर एक्झाम्पल शॉर्ट फॉर्म मध्ये छोटे छोटे एक्झाम्पल्स येऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट एक्सपेक्टेशन ऑफ x - k² इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ x प्लस एक्सपेक्टेशन ऑफ x - k² वेअर k इज एनी कॉन्स्टंट. k कसा आहे मग आपल्याला कॉन्स्टंट दिलेला आहे. नेक्स्ट वी नो दॅट व्हॅरियन्स ऑफ x इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ x - k इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ x - k चा स्क्वेअर. बघा व्हॅरियन्स ऑफ x चा आपण फॉर्म्युला यूज करतोय की एक्सपेक्टेशन ऑफ x - एक्सपेक्टेशन ऑफ x चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एक्सपेक्टेशन ऑफ x - k² मायनस ब्रॅकेट ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ x - k चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ x - k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ x - k². एम्प्लॉईज बाय म्हणजेच बघा मिळेल आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ x - k² इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला मग व्हेरियन्स ऑफ x प्लस एक्सपेक्टेशन ऑफ x - k². आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता लेट x बी अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल फॉर विच एक्सपेक्टेशन ऑफ x इज इक्वल टू 10 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a and b both greater than 0 such that mean and standard deviation of y is equal to ax minus b are 0 and 1 respectively. बघा सोल्युशन बघूया. जे गिवन दिले आपण ते लिहून घेऊ. एक्सपेक्टेशन ऑफ x दिले आपल्याला 10 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिले आपल्याला 5. एक्सपेक्टेशन ऑफ y इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 0 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ y काय दिलं आपल्याला 1. कारण काय म्हटलेलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ a अँड b बोथ ग्रेटर दॅन 0 सच दॅट मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ y इज इक्वल टू ax minus b. नाउ therefore expectation of y is equal to 0 gives. मग एक्सपेक्टेशन ऑफ ax minus b इज इक्वल टू 0 घेतलं तर आपण a जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला a इंटू एक्सपेक्टेशन ऑफ x मायनस b. a माहिती आहे आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ x माहिती आहे 10 इंटू a मायनस b इज इक्वल टू 0 म्हणजेच 10a इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला b. याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊया अँड आपल्याला काय काढायचं व्हॅरियन्स ऑफ y. व्हॅरियन्स ऑफ y आपल्याला 1 दिलेला आहे. व्हॅरियन्स ऑफ y म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन 1 गिव्स व्हॅरियन्स ऑफ ax मायनस b इज इक्वल टू 1. ह्याचे सारखंच घेतलं आपण व्हॅरियन्स ऑफ ax मायनस b yचे आपण व्हॅल्यू पुट करून घेतलेली इकडे. नेक्स्ट बघा म्हणजेच दॅट इज a स्क्वेअर काय मिळेल आपल्याला a स्क्वेअर इंटू व्हॅरियन्स ऑफ a इज इक्वल टू 1. आणि बघा व्हॅरियन्स ऑफ x स्क्वेअर दिलेला होता आपल्याला 5 म्हणजे 5 स्क्वेअर म्हणजे 25 इंटू a स्क्वेअर इज इक्वल टू 1. a स्क्वेअर आपण दॅट इज a स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मग 1/2
25 येईल. म्हणजेच ए इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 5 स्क्वेअर. ए स्क्वेअर स्क्वेअर जर गेट कॅन्सल तर ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1/5 मिळेल. म्हणजेच युजिंग ए इज इक्वल टू 1/5 इन 1 वी गेट. जर आपण ए इज इक्वल टू 1/5 इक्वेशन 1 मध्ये टाकलं म्हणजेच बघा ए इज इक्वल टू 1/5 इन 1 वी गेट. बघा आता इक्वेशन 1 काय मग आपल्याला 10 ए इज इक्वल टू बी हे आपल्याला इक्वेशन 1 दिलेलं आहे. म्हणजे 10 इंटू एची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 1/5 इज इक्वल टू बी. म्हणजेच इज इक्वल टू 10/5 इज इक्वल टू बी. तर 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे बी ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 2 मिळेल. म्हणजेच वी गेट बी इज इक्वल टू आपल्याला 2 मिळाली. दस ए इज इक्वल टू 5 ए ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळाली आणि बी ची किती मिळाली 2 मिळाली. बघा असं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. ए ची व्हॅल्यू 1/5 आणि बी इज इक्वल टू